Hello student, how are you? Very good. Welcome to your channel Online Education MSG. Today we learn about addition, subtraction, multiplication and divisions, sum trick. Okay? So first part, addition. Arrange the numbers as per the place value chart, unit, 10, 100, 1000, 10,000. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करत असताना ती संख्या अगोदर एकक, दशक, शतक, हजार अशा चार्टमध्ये मांडून घ्यायची असते. ॲड ऑल डिजिट इन इच कॉलम स्टार्टिंग फ्रॉम द वन प्लेस. विद्यार्थी मित्रांनो, एकक स्थानाकडून बेरीज करायला सुरुवात करा. रिग्रुप इफ रिक्वायर्ड. जशी आपल्याला पाहिजे तशी संख्या एकाखाली एक मांडून घ्यायची. संख्या मांडत असताना नेहमी एककाकडून मांडा. टू नंबर्स आर ॲडेड. द सम इज द सेम रिगार्डलेस ऑफ द ऑर्डर ऑफ द ॲडिंग. 5 + 2 इज इक्वल टू 2 + 5, 7 इज इक्वल टू 7. जशा दोन संख्यांची बेरीज करत असताना त्यांचा क्रम बदलला तरी बेरीज तितकीच येते. उदाहरणार्थ 5 + 2 = 7 आणि 2 + 5 = 7. When 3 or more numbers are added, the sum is the same regardless of the grouping of the added. For example, 4 + 2 + 3 is equal to 4 + 2 + 3. 4 + 2 6 + 3 is equal to 4. Write down there. 2 + 3 is equal to 5. 6 + 2 9. 6 + 3 9 is equal to 4 + 5 9. विद्यार्थी मित्रांनो, 3 किंवा 3 पेक्षा अधिक संख्यांची बेरीज करताना पहिल्या दोघांची बेरीज करा, मग तिसरी संख्या मिळवा, किंवा दुसऱ्या तिसऱ्या संख्येची बेरीज करा, मग पहिली संख्या मिळवा. बेरीज तितकीच येते. द सम ऑफ एनी नंबर अँड 0 इज ऑलवेज द नंबर इटसेल्फ. 15 + 0 इज इक्वल टू 15. कोणत्याही संख्येची बेरीज शून्याबरोबरची बेरीज त्या संख्ये इतकीच येते. लिसन केअरफुली. So many students don't know which words we use for addition, subtraction, multiplication and divisions operations and the number. Now we learn about addition. Now look, addition. Now okay, 5 and 3, 8, 1 and none 1, 2 and none 2. Now it is called sum. We use here the carrying line. Okay, it is carrying line because we write here the carry number. Do you understand? So it is called addend, and it is the sum. Okay, this all process called addition. Do you understand? Very good. Now 40,722 plus 13,819. Now 40,722 plus 13,819. Now we write here carrying number. It is called addend. Also it is addend, and here are sum. Okay, 9 and 2 11. Write at the bottom
and at the top 1 because it is carry number. Okay, it is carry number. Done. 1 and 2 3, 3 and 1 4, 7 and 7 14 and 1 15, 5 right at the bottom, 1 at the top. Okay, 1 and 0 1, 1 and 3 4. Done. And now 4 and 1 5. Now 54,541 is the sum. इयत्ता 5वीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बेरजेमध्ये आपण जे हे अंक वापरतो यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला विशेषत्वाने माहीत नसतात. हे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला ॲडेंट म्हणतात, याला सम म्हणतात आणि या संपूर्ण क्रियेला बेरीज म्हणतात. नाउ वी लर्न अबाउट सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन इज द डिफरन्स बिटवीन एनी टू नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी म्हणजे कोणत्याही दोन संख्यांमधील फरक होय. नॉट ओनली सबट्रॅक्शन बट ऑल्सो हॅव अ मेथड टू व्हेरीफाय वेअर द सबट्रॅक्शन डन इज करेक्ट ऑर रॉंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण केलेली वजाबाकी बरोबर आहे किंवा नाही हे समजण्यासाठी आलेल्या वजाबाकीचे आणि जी संख्या वजा केलेली आहे त्यांची बेरीज केली तर आपल्याला पहिली संख्या मिळते. Subtraction is also base unit to find out either greater number or smaller number than the given number. विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी म्हणजे दिलेल्या संख्यांमधील लहान संख्या किंवा मोठी संख्या कोणती हे ओळखण्याचं एक उदाहरण आहे. Verification is useful to find where the result is correct or wrong. वजाबाकी करत असताना आपण त्याचा पडताळा घेणं अत्यंत गरजेचं असतं. Arrange the number as per the place value chart. Unit 10, 100, 1000, 10,000. वजाबाकी करत असताना आपल्याला दिलेल्या दर्शनी किमतीच्या स्थानिक किमतीच्या तक्त्याप्रमाणे तक्त्यामध्ये ती संख्या मांडून घ्या. सबट्रॅक्ट द डिजिट इन ईच कॉलम स्टार्टिंग फ्रॉम द वन्स मीन्स युनिट प्लेस. वजाबाकी करत असताना एककाकडून वजाबाकीला सुरुवात करा. ग्रुप इफ रिक्वायर्ड. जर आपल्याला वजाबाकी करत असताना तक्त्यानुसार किमती भरायची वेळ आली तर तसे गट तयार करून घ्या. व्हेन द मायन्युअन इज सेम ॲज द subtrahends, the difference is 0. 5 minus 5 is equal to 0. कोणत्याही संख्येतून 30 संख्या वजा केली तर वजाबाकी 0 येते. When 0 is the subtrahends, the difference is the minuends. 3 minus 0 is equal to 3. कोणत्याही संख्येतून 0 वजा केला तर वजाबाकी त्या संख्ये इतकीच येते. We learn about subtraction. Subtraction. 40,722 minus 13,819. Okay, right here vertically, it is horizontally, it is vertical measure process. Okay, subtract 13,819. Okay, these number called minuend. This number called subtrahend. And the answer of subtraction called difference. Do you understand? This is the place for
borrows. Okay, there are borrows, minuend, subtrahends and difference. Now 2 minus 9, it's not, it is difficult, so we borrow from the 10th place. So to change means convert into 1, and 1 goes to here, so it is 12. 12 minus 9, 3, 1 minus 1, 0. Now 7 minus 8, it's not correct, so we need 1 borrows from next place. There are 0, so we goes to next place. There are 4 borrows here 1, so it is convert into 10, it's convert into 3. Now 1 borrows again here, so it is 17 and it's a 9. Okay, now 17 minus 8 is 9. Okay, now 9 minus 3, 6, and 3 minus 1, 2. It is the difference. It is so many people, so many students use the words. It is the answer. It is called difference. Minuend, subtrahends, difference, and it is a borrows. We use here the words in the addition carry and subtraction borrow. विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकीमध्ये या पहिल्या अंकाला मायन्युएंड्स म्हणतात, याला सबट्रॅहेंड्स म्हणतात, याला बॉरोज म्हणतात आणि याला डिफरन्स म्हणतात. वजाबाकीचं उत्तर नाही. लक्षात आलं? Now we learn about multiplication. Multiplication of numbers gives their product, or the answer of multiplication is called product. विद्यार्थी मित्रांनो, गुणाकारामध्ये दोन संख्यांचा गुणाकार केला असता तो प्रोडक्ट म्हणून ओळखला जातो. The number that are multiplied are called factor. 3 into 7 is equal to 21. 3 and 7 is the factor of 21. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ते दोन संख्या ह्या दिलेल्या आलेल्या गुणाकाराच्या विभाज्य संख्या असतात. The product of a number and 0 is always 0. कोणत्याही संख्येचा शून्याबरोबर गुणाकार 0 येतो. Regroup if required. मल्टिप्लिकेंड, मल्टिप्लेयर, प्रोडक्ट. सांगितल्या पद्धतीने गणित करत असताना गट तयार करू शकतो. The product of two numbers does not change when the order of the number is changed. 5 into 6 is equal to 6 into 5. 30 is equal to 30. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार करत असताना त्यांचा क्रम बदलला तरी गुणाकार तितकाच येतो. 5 गुणिले 6 बरोबर 30, मग 6 गुणिले 5 बरोबर 30च. The product of three numbers does not change when the grouping of the numbers is changed. 2 into 3 into 4 is equal to 2 into 3 into 4. First 2 and 3 6 into 4 24. Now save 2. After 3 into 4 is equal to 12. 12 into 2 24. विद्यार्थी मित्रांनो, 3 किंवा 3 पेक्षा अधिक संख्यांची बेरीज गुणाकार करत असताना त्यांचा क्रम बदलला किंवा गट तयार करून त्यांचा गुणाकार केला तरी तो तितकाच येतो. If we multiplication by 10, 100 and 1000, the product got 10, 20 and 30. Like this, product of a number by 10, 10, 100, 20 and 1000, 30. Use the trick and solve the example easily. कोणत्याही वेळी एखाद्या संख्येला 10 ने गुणत असू तर त्या संख्येवर एक शून्य द्या. 100 ने गुणत असू तर दिलेल्या संख्येवर 2 शून्य द्या. 1000 ने गुणत असू तर दिलेल्या संख्येवर 3 शून्य द्या.
Repeated addition is called multiplication. 4 plus 4 plus 4 is equal to 12. So 4 into 3 is equal to 12. कोणत्याही संख्येमध्ये ती संख्या किती वेळा मिळवली म्हणजेच गुणाकार केलेला असतो. जसे 4 अधिक 4 अधिक 4 बरोबर 12. म्हणजे 4 ही संख्या 3 वेळा मिळवलेली आहे म्हणून 4 गुणिले 3 12. Every multiple of a number is exactly divisible by that number. 4 into 5 is equal to 20. 20 divided by 5 4 and 20 divided by 4 5. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येला जे दोन विभाज्य संख्या असतात त्यांनी भाग जात असतो. The product is result of multiplication. 2 into 3 is equal to 6. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार 2 गुणिले 3 बरोबर 6. Now one of the formula multiplicand into multiplier is equal to product. 4 गुणिले 5 बरोबर 20. 4 is the multiplicand because it is first number into 5 is the multiplier, second number is equal to product. पुढचं multiplication पाहणार आहोत. Now we learn about multiplication. Multiplication. Now 710 into 4. Okay. It is horizontal arrangement and now vertical arrangement. Okay. Now the first number called multiplicand. First number called multiplicand. Okay. Second number called multiplier. And third number called product. Product means the answer of multiplication process. Okay. Product means, what is the meaning of product? The answer of multiplication is called product. Okay. 4 0 0, 4 1 are 4, 4 7 are 28, 2840. Okay. It is product. विद्यार्थी मित्रांनो, गुणाकारामध्ये पहिल्या अंकाला मल्टिप्लिकंड म्हणतात, दुसऱ्याला मल्टिप्लियर्स म्हणतात आणि आलेल्या उत्तराला प्रोडक्ट म्हणतात. लक्षात आलं? नाउ वी लर्न अबाउट डिव्हिजन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भागाकार पाहतोय. द नंबर टू बी डिवायडेड इज कॉल्ड द डिव्हिजन. कोणत्याही संख्येचा भागाकार आपण अभ्यासणार आहोत. द नंबर दॅट डिवायडेड अनदर नंबर इज कॉल्ड द डिवायझर. कोणत्याही संख्येला जर आपण एखाद्या संख्येने भागत असू तर ज्या संख्येने भागतो तिला भाजक असे म्हणतात. द आन्सर वी गेट ऑन डिवायडिंग द नंबर इज कॉल्ड द क्वोशंट. आलेल्या उत्तराला इंग्रजीमध्ये भागाकार कृतीच्या उत्तराला क्वोशंट असे म्हणतात. द नंबर विथ which we are dividing is called divisor. The number when divided the other's number without a remainder, then the number is called the factor of the first number. दिलेल्या संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग गेला तर जी संख्या आपण भागाकारासाठी वापरलेली आहे तिला विभाज्य असे म्हणतात. Regroup if required. Divisor, क्वोशंट, डिव्हिडंड, रिमाइंडर. डिव्हिजन इज द इनवर्स ऑफ मल्टिप्लिकेशन. भागाकार ही गुणाकाराची इनवर्स म्हणजे विरुद्ध क्रिया येते. डिव्हिडन इज द रिपीटेड सबट्रॅक्शन. पुन्हा पुन्हा होणारी वजाबाकी म्हणजे भागाकार होय. द नंबर विच वी आर डिवायडिंग इज कॉल्ड डिव्हिडंड. ज्या संख्येला आपण भागवून
भाग देतो तिला भाज्य असे म्हणतात. डिव्हिजन इज द इनवर्स ऑफ मल्टिप्लिकेशन. सो वी गॉट वन फॉर्म्युला, डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. Now we learn about divisions. Okay. Thirteen divided by 2. 13 divided by 2. Simply 13 divided by 2, 2 6 are 12. One remaining. Now 13 is the dividend. 13 is the dividend. It is reminders. It is called reminder. It is called divisor. And it is called quotient. Do you understand? ओके. विद्यार्थी मित्रांनो, भागाकारामध्ये उत्तर येतं त्याला क्वोशंट म्हणतात, ज्याला भागलं जातं त्याला डिव्हिडंड म्हणतात, उरलेल्या बाकीला रिमाइंडर्स म्हणतात, आणि ज्याने भागतो त्याला डिवायझर म्हणतात. लक्षात आलं? तर हे शब्द लक्षात घ्या आणि पुढील गणितांची तयारी करून ठेवा. थँक्यू.